शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज 5 जून 2026 आकाशामध्ये ढग गोळा होऊ लागलेले आहेत। पावसाचं आगमन होणार असं सांगितलं जाते। टोमॅटोचे बाजारभाव 5 तारखेला नेमके काय असणार आहेत आपण हे जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो मालाची निवड करा। वाहन चालक देखील प्रतीक्षेमध्ये असतात। वाहन चालकांना खूप वाहतुकीचा त्रास होत असतो। वेळ बदलल्यामुळे शेतकरी वाहन चालक ह्या सगळ्यांचं नाही म्हटलं तरी थोडंसं वेळापत्रक कोलॅप्स झालेलं आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमधले बाजारभाव आज नेमके काय असणार आहेत अजून तर लिलाव तसे थोडे सुरू झालेले आहेत, परंतु बाजारभाव अधिकचा वाढायला हवा। आता एका शेतकऱ्याने आपल्याला बोलवलेलं आहे, बघूया आता त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। अधिक शेतकरी आपल्यासोबत आहेत। भाऊ नमस्कार, बोला ना काय म्हणताय। दादा नमस्कार। नमस्कार। कुठलं गाव आहे? दोलवड। कुठली व्हरायटी घेऊन आली? 62 62 ची पाहणी केली जाते। भाऊ काय भाव मागताय? अजून नाही बोला बाईटमध्ये बोला ना थोडं। बाईटमध्ये थोड़ा कच्चा माल लगता है हमारा। कच्चा माल लगता है? वो फिर आज मंडी क्या है? मंडी अभी तो कहीं चालू आने लगा। तुम तो चालू तो कर रहे हैं ना फिर अभी? नहीं देखा मैं माल, हाँ अभी चालू अभी चल बोलो ना फिर। लाल माल है लाल माल पे कौन सा चाहिए? हमको थोड़ा कच्चा मांगता। कच्चा माल मांगते देखो, कच्चा लाते हैं तो बोलते हैं पक्का मांगते हैं। मार्केट जरा लवकर चालू केलं पाहिजे। काय होणार आहे? मार्केट जरा लवकर चालू केलं पाहिजे। आणि काय झाले सगळा माल एकत्र आला का व्यापारी मागं पुढं करतात। अच्छा मागे पुढे करतात। लवकर चालू झालं म्हणजे 7 7:30 ला चालू झालं ना एकसारखी गाडी खाली होत जाईल, आवक दिसणार नाही। हा म्हणजे एकदम त्यामुळे गाड्या शेतकऱ्यांचे नुकसान होते। गाड्या थांबून राहणार नाही। आणि मार्केटमध्ये 3 वाजेपर्यंत म्हटले निलाव होतील, एकदा तू 10-12 वाजले का कोणीच नसते मार्केटमध्ये। पण माल जर विकायला आला तर शेतकरी व्यापारी घेणार ना। व्यापारी पण नाही ना। आता समजा 500 रुपये कपले तर नंतर 300 रुपये मागायचे। एकदा ट्रायल करून बघा ना। आता काय होते सकाळच्या पारी सगळा माल एकदम आल्यामुळे व्यापारी नंतर मालाच्या जवळच येते नाही। म्हणजे त्यांचा कोठा भरला का कोटा नंतर भरला का मग शेतकऱ्यांचं अवघड नुकसान होते। मार्केट कमिटीने यावर सुद्धा उपाय करणं अपेक्षित आहे। शेतकरी बांधव म्हणतायत सकाळी 7लाच मार्केट पुन्हा सुरू करा अशी त्यांची मागणी आहे। शेतकरी बांधवांनो मालाची निवड व्यवस्थित करून आणा। लहान लहान पोरं सुद्धा मार्केटमध्ये येत आहेत। आता आपल्यासोबत व्यापारी साहेब आहेत। लिलावाला सुरुवात झालेली आहे। हा साऊ टोमॅटो आहे। साऊ दर्जेदार माल आहे। साहेब नमस्कार, काय भाव घेत आज? 550 रुपये। अच्छा ठीक आहे। 550 म्हणतात, पण या शेतकऱ्यांचे असे अजून 20-30 रुपये वाढले पाहिजे। 20-30 रुपये वाढले पाहिजे। हा त्याच्यात असे 6 पर्यंत जायला पाहिजे माल चांगले। तर घेतले का घ्यायचे, विकले का विकायचे? चाललंय यावर चालू आहे। चला चला शुभेच्छा तुम्हाला। अधिकच्या दराने टोमॅटोची विक्री व्हावी अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे। बाजारभाव देखील तसा वाढायला हवा। सध्या टोमॅटोला बाजारभाव 300 पासून तर 500-550 पर्यंतचे आहेत। आता या ठिकाणी खरेदी करायचं व्यापाऱ्यांचं काम चालू आहे। साहेब नमस्कार। हो साहेब आज काय बाजारभाव मागतात? मग आता सुरू तर केले ना? सुरू नाही अजून घेतलंच नाही काही, म्हणजे फक्त पाहणी चालू आहे। म्हणजे पहिली फेरी पाहणी, नंतर खरेदी, दुसऱ्या बारी निकाल डायरेक्ट तिसऱ्याला फायनल। व्यापारी बांधवांनो शेतकरी खूप काबाड कष्ट करून टोमॅटो विक्री करायला आणत असतो। त्यामुळं बाजारभाव देखील चांगला द्यावा। चव्हाण साहेब तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्या। जगाचा पोशिंदा खूप काबाड कष्ट करून टोमॅटो विक्रीला आणत असतो आणि व्यापारी बांधवांकडनं शेतकऱ्याच्या मालाची हेटाळणी होणार नाही, योग्य बाजारभाव द्यायला हवा अशा प्रकारची अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे। व्यापारी बांधव टोमॅटोची पाहणी करतायत आणि नंतर मग खरेदी संदर्भामध्ये नंतर निर्णय घेतात। भाऊ कुठलं गाव? पारुंडे। ही कुठली व्हरायटी? 62-42। काय भाव मागतात? अशा मागितलेच नाही, मग ठीक हरकत नाही। व्यापाऱ्यांना विनंती आहे, शेतकरी खूप काबाड कष्ट करून टोमॅटो विकायला आणत असतो। बाजारभाव योग्य मिळायला पाहिजे। चांगल्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळायला पाहिजे। आज पुन्हा आपल्याला मोमीन सर भेटलेले आहेत। सर नमस्कार। सर आज काय बाजारभाव?
आत्ताच आलोय मी, त्याला अजिबात आज कल्पना नाही मला. जस्ट आले आता पहिले. काल हायेस्ट काय भाव घेतला नाही, काल नाही भरला मी माल. असे भरलाच नाही. भरलाच नाही काल. बरं, आता तुम्ही त्याच्यामुळे मी निघून नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद चांगला आहे. मुलांसाठी मुलं करतायत, मी त्यांच्या सोबत आहे फक्त, पण चांगला आहे प्रतिसाद आहे. शेतकरी बांधवांचे पैसे झाले पाहिजे ही तरी इच्छा आहे. कारण त्यांच्याबरोबर मी आत्ताच्या 2-3 जणांबरोबर बोललो, तर त्या बिचाऱ्यांच्या कालच्या वादळामध्ये मात्र खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते त्रस्त आहेत तसे. बरोबर. धन्यवाद. आपण पाहतोय असे एकमेव व्यापारी आहेत की ते असं खुलं म्हणतायत की शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे झाले पाहिजे. शेतकरी बांधवांना खूप अडचणीचा काळ आहे. नमस्कार. कुठली व्हरायटी? काय भाव दिले? 470 रुपये. कितवा तोडा आहे? चौथा तोडा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शेतकरी बांधव टोमॅटो विक्री करायला आणत असताना बाजारभाव अधिकचा मिळणं अपेक्षित आहे. भाऊ नमस्कार. काय भाव मागतात आज? 400 450. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 5 जून 2026 रोजी सरासरी टोमॅटोला बाजारभाव 300 रुपयापासून तर 500-550 रुपयाचा आहे. चांगल्या मालाला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. हा एक नंबर दर्जेदार माल आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? बोटा. कुठली व्हरायटी घेऊन आली? अथर्व पण आणले, साऊ पण आणले. अथर्व काय भाव मागतात? अथर्व अजून नाही मागितले, साऊ मागितले 500 रुपये. साऊ 500 रुपये. काय अपेक्षित आहे साऊला? अजून 100-50 रुपये. किती लागवड आहे सगळी? लागवड थोडीच आहे. काय नवीन लागवड वगैरे हो, नवीन लागवड आहेत ना. आहेत? काय यंदाचं सीझन? यंदाचं सीजन होईल चालू आता. काय मार्केटला काय सूचना? मार्केट कमिटी छान आहे. छान कारभार आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचा कारभार चांगला आहे असं शेतकरी सांगतायत. आता व्यापारी बांधव टोमॅटो खरेदी करायला सुरुवात केली. भाई सब क्या मंडी का क्या है? आज क्या रेट से मांग रहे हैं? 500-550. 500-550 चालू आहे. आपण या ठिकाणी पाहतोय चांगल्या टोमॅटोला चांगला दर मिळायला पाहिजे. तर इथं व्यापारी साहेब आहेत, निगोशिएशन सुरू आहे. साहेब नमस्कार. काय भाव खरेदी चालू आहे आज? 400-450 रुपये. 400-450. कुठली व्हरायटी? 62-42. आणि विरांग? विरांगचे 500 रुपयाचे वर आहे, पण चांगले विरांग राहिले नाही आता. अच्छा, म्हणजे बागा उलगत झाल्या. मग आता अथर्व चालू झालं का? अथर्व आणि 62-42. अथर्वला काय बाजारभाव आहे? 4-4.5. आणि साऊ? 500 रुपये. साऊ 500 रुपये. बाजारभाव हेच राहतील, वाढतील? असेच राहते. असेच राहतील. थोडंफार 50 रुपये. थोडेफार चढ उतार होतील. शेतकरी बांधवांना टोमॅटोची निवड व्यवस्थित करून आणा. मालाची निवड व्यवस्थित केली तर व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुम्ही मी होत नाही. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळावा, अधिकचा मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा असते आणि बाजारभाव कमी जास्त होत आहेत. शेतकरी बांधव टोमॅटो विक्री आणत असताना उन्हाळा अतिशय कडक असल्यामुळे टोमॅटोचे फळ देखील खराब झालेलं आहे आणि त्यामुळे बाजारभावावर त्याचा परिणाम होताना दिसतोय. उन्हाळा कडक असल्यामुळे माल खराब होतोय आणि मग तो बाजारभाव देखील कमी मिळतोय. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये उन्हाळा कडक असल्यामुळे चांगल्या प्रतीचा माल कमी आहे. बागा काही उलगत आलेल्या आहेत. 62-42 आणि अथर्व या नवीन बागा आता सुरू झालेल्या आहेत. विरांगच्या बागा उलगत आल्यामुळे विरांग आता कमी होतोय. अथर्व 62-42 त्याचबरोबर साऊ ही व्हरायटी सध्या मार्केटमध्ये आहे आणि त्याला बाजारभाव देखील चांगला मिळायला पाहिजे. आता हे चांगला दर्जेदार माल आहे, त्याला सुद्धा बाजारभाव चांगला मिळणं अपेक्षित आहे. हो नमस्कार. कुठलं गाव आहे? कुठली व्हरायटी आणली? काय भाव मागतायत? 500 मागतायत. अपेक्षित कितवा तोडा आहे? काय मार्केट कमिटीला काय सूचना? व्यवस्थित चालू आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटच्या कामकाजाबद्दल शेतकरी समाधान व्यक्त करतायत. बाजारभाव याच्यापेक्षा अधिकचा मिळायला हवा अशी बळीराजाची अपेक्षा आहे. व्यापारी बांधव गाड्यांवर फिरतायत, टोमॅटो मागतायत. काही लोकांनी कमी जास्त दराने विक्री देखील केली आहे. आता हा युवक टोमॅटो विक्री करायला आलेला आहे, तर आपण त्याच्याशी गप्पा मारूया. भाऊ कुठलं गाव? येडगाव. काय नाव? भोर. काय नाव? शाळेला कितवीला आहेस? काय टोमॅटो घेऊन आला? कुठली व्हरायटी आहे? किती लागवड आहे? 3000. 3000 काडी. काय भाव मागतायत?
काय नवीन लागवड वगैरे नाही? नवीन लागवड काय मोठेपणी काय व्हायचं शाळेत शिकून झाल्यावर? काही पण व्हायचं. शेती करायची, अधिकारी व्हायचं का पुढारी व्हायचं? पण काही ठरलं नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 5 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक 25,000 क्रेटची झालेली आहे आणि व्यापारी बांधव टोमॅटो आता खरेदी करतायत. बाजारभाव 500-550पर्यंतचा आहे. सरासरी बाजारभाव 300पासून ते 400पासून ते 500 रुपयापर्यंतचा हा बाजारभाव मिळतो आहे. शेतकरी बांधवांना मालाची निवड व्यवस्थित करून आणा तर जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळेल आणि व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुटुंबी होणार नाही. साहेब नमस्कार. साहेब आज काय भाव मागतात? आज एक गाडी गेली आता 700 इथे माझ्या शेजारी. आणि किती रुपयाने गेली? 700. 700 रुपयाने. कुठली व्हरायटी होती? ते मी नाही बघितलं, अथर्व असेल कदाचित. अथर्व असेल. आता हे काय भाव मागतात? ते आत्ताशी मी आलोय सर. काय मार्केटला काही सूचना वगैरे काय? मार्केटला सूचना काही नाही. थोडंसं आज आवक कमीच आहे. अच्छा. शेतकऱ्यांनी थोडंसं विक्री करताना काही नाही केली पाहिजे. हा, विक्री काही करू नये. हा, काही नाही. आपलं आवक नाही आहे, आवक थोडी कमी होत चालली. अच्छा. बाजार वाढले का आवक पण वाढते? बाजार वाढली की आवक वाढते. चला धन्यवाद. ओके, थँक्यू. शेतकरी बांधवांनो मालाची निवड करून आणा. चांगली निवड केली की शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये गैरसमज होत नाही. मार्केट कमिटीचं काम निश्चित जरी चांगलं असलं तरी शेतकरी बांधवांना अधिकच्या बाजारभावाची अपेक्षा असते. बाजारात चढउतार झाल्यावर शेतकरी नाराजी व्यक्त करत असतो. चांगल्या मालाचे पैसे व्हायला हवेत. 300, 350, 400 रुपये बाजारभावाने शेतकऱ्याचं काय होणार आहे? आपल्यासोबत बनकर साहेब आहेत. बनकर साहेब नमस्कार. साहेब आज 5 जून 2026 काय भाव टोमॅटो खरेदी करतात? 4.5-5. कुठली व्हरायटी? अथर्व. आणि विरांग? सुपर असेल तर 6 रुपये. बाकी आणि शाहू? 5.5 रुपये. विरांग 6 रुपये. सरासरी बाजारभाव 400-450 रुपयाचा आहे. नमस्कार. साहेब कुठली व्हरायटी आणली आज? आज अथर्व. काय भाव मागतात? आजला बाजार आहे चांगले माल 500-550 रुपये. माल 500-550. काय पावसाचा काय परिणाम? पावसाचे परिणाम आहेत थोडेफार जरा मालांचे. अच्छा. काही अडचण नाही. थोडी औषध वगैरे मारले का होते. व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याच्या टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची काळजी घ्या. बघा आता हा युवा शेतकरी गेला पळून लाजतोय. आता काय भाव मागतात आज? 350. 350. कितवा तोडा आहे? 6वा तोडा. 6वा तोडा आहे. किती खर्च येतो एकरी हो? बराच खर्च येतो. 1.5-2 लाख खर्च होतो. 1.5-2 लाख रुपये. उन्हाळ्यात दिवस असल्यामुळे जास्त खर्च होतो. आज काय भाव मागतात? आज 350 मागतात. 400 जेव्हा अपेक्षा आहे. नाही होतील. घाई करू नका. मला काय शाळेला कितवीला आहेस? 8वीला गेले. 8वीला आहे. काय टोमॅटो विक्री करायला आला? कुठली व्हरायटी आणली? अथर्व. किती लागवड आहे? लागवड किती आहे? 1 एकर. टोमॅटो तोडू लागतो का? कोण कोण असतं घरी? घरी कोण कोण असतं? पप्पा, भाऊ, आजी, आजोबा. किती आहे तुम्हाला शेती? जमीन किती आहे? नाही माहिती. शाळेला पुढं काय व्हायचं? शेती करायचं, अधिकारी व्हायचं, राजकारणी व्हायचं? अधिकारी व्हायचं. अच्छा ठीक आहे. बघा शेतकऱ्यांनी ची मुलं देखील चांगल्या विचार ठेवून पुढे अधिकारी व्हायचा अशा भावना व्यक्त होत आहेत. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक साधारण 30 ते 25,000 क्रेटची झालेली आहे. सरासरी बाजारभाव 400 रुपयापासून ते 500-550 रुपयाचा बाजारभाव मिळतो. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक हा साहेब बोला काय म्हटले? लाईन लागायला कशामुळे? कशामुळे? आता काय माहिती व्यापाऱ्यांना माहिती. अशा व्यापाऱ्यांना व्यापारी बांधवांनो
वेळच्या वेळी खरेदी करा. शेठ नमस्कार हो. आज काय भाव खरेदी करताय? आज काय भाव खरेदी करताय? 350, 450 आणि एक नंबर माल 500 पर्यंत. आणि साऊ आणि 62, 42 विरांग कमी झाली का? विरांग नाही. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा. मालाची निवड चांगली केल्यावर शेतकरी आणि व्यापारी तुमच्यामध्ये खळखळ होणार नाही. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या आवक एक 25,000 क्रेटची झालेली आहे आणि बाजारचा भाव सरासरी 300 रुपयापासून ते 450 रुपयापर्यंत 500, 550 रुपयांनी देखील चांगला माल या ठिकाणी विक्री होताना दिसतोय. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करून ना, जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळू शकेल. चिठ्ठी हातात घेतलेली. अरे नाही अशुभ लागेल ते. नाही गाडी इथे आपण पाहतोय मालाची खरेदी करताना व्यापारी बांधवांनी योग्य बाजारभाव देणं अपेक्षित आहे. चांगल्या टोमॅटोचे पैसे व्हायला हवेत. शेतकरी मोठ्या विश्वासाने नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्री करायला आणत असतात. दूरवरनं या ठिकाणी शेतकरी तर येतात, परंतु व्यापारी देखील येत आहेत. त्यामुळे व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याच्या टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची काळजी घ्या. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये पुन्हा एकदा मी सांगेल, 5 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारणपणे 25,000 क्रेटची झालेली आहे आणि सरासरी बाजारभाव 300, 350, 400, 450, एखादं वकल 500, 550 गेलेलं आहे. मालाची निवड योग्य प्रकारे करा, का जेणेकरून शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये वाद होणार नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 5 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक एक 25,000 क्रेटची झालेली आहे आणि सरासरी बाजारभाव 300 रुपयापासून तर 500, 550 रुपयाचा बाजारभाव आहे. टोमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होत असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजी पाहायला मिळते. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं असल्यामुळे शेतकरी बांधव नारायणगावच्या टोमॅटोबद्दल मार्केटबद्दल समाधान व्यक्त करत असतात. अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. व्यापारी बांधवांनो, चांगल्या टोमॅटोला चांगला बाजारभाव द्या. शेतकऱ्याच्या टोमॅटोचे कष्टाचे पैसे झाले पाहिजेत, अशा प्रकारची अपेक्षा शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा, मागणी चुकीची नाही, ती वास्तव आहे. सभापती संजयराव काळे आपले मार्केट कमिटीचं कामकाज चांगलं असल्यामुळे शेतकऱ्यांचा अधिकचा कल नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्री करायला असतो आणि म्हणूनच शेतकऱ्यांची काळजी घ्या. व्यापारी बांधवांनो, जगाचा पोशिंदा बळीराजा खूप काबाड कष्ट करत असतो. त्याच्या कष्टाचं चीज करा, बाजारभाव अधिकचा द्या, अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.